हॅलो, सगळ्यांना गुड आफ्टरनून. माझा आवाज व्यवस्थित सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज ऐकायला येतो आहे का? रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. आज आपलं अकाउंट्सचं पहिलं लेक्चर आहे, तर आपण स्टार्ट करूया. आज आपण जो पहिला चॅप्टर चालू करणार आहोत तो फायनल अकाउंट्स आहे. कंपनीचं फायनल अकाउंट्स आपण सुरू करणार आहोत. ओके, तर आपण स्टार्ट करूया. आता आपण जे कंपनीचं फायनल अकाउंट जे सुरू करणार आहोत त्याच्यात पहिल्यांदा आपण बॅलन्स शीटबद्दल शिकणार आहोत की कंपनीची बॅलन्स शीट कशी असते. तर ती आपण डिस्कस करणार आहोत. तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण ती आता SY BCom आणि TY BCom या दोन्ही वर्षी तुम्हाला ती बॅलन्स शीट लागणार आहे. हां, तर ही बॅलन्स शीट तुम्हाला दोन्ही वर्षी लागणार आहे. आत्ता SYला पण लागणार आहे आणि TYला पण लागणार आहे. तर ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ओके, तर आपण स्टार्ट करूया. बॅलन्स शीट फॉर्मॅट चालू करण्याच्या अगोदर आपण त्याचं चार्ट वाईज बघूया. म्हणजे एक्झॅक्टली किती हेडिंग्स आहेत, त्या हेडिंग्समध्ये काय काय येतं. तर आपण स्टेप बाय स्टेप शिकलो तर आपल्याला फॉर्मॅट लक्षात राहतो. तर स्टेप बाय स्टेप आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट शिकूया. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. तर आपण फॉर्मॅटला सुरुवात करूया. तर आता बेसिकली आता तुम्हाला माहिती आहे की बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड असते. पण आत्ता जी बॅलन्स शीट आपण शिकणार आहोत ती MA मध्ये तुम्ही जसं शिकला होतात व्हर्टिकल बॅलन्स शीट, तर ही व्हर्टिकल बॅलन्स शीट आहे. पण MAचा फॉर्मॅट वेगळा आहे आणि FAचा फॉर्मॅट वेगळा आहे.
तर मी तुम्हाला सांगत होतो एम एमध्ये पण तुम्ही व्हर्टिकल बॅलन्स शीट शिकली होती आणि आता एफ एमध्ये पण शिकणार आहात. तर एम एचा व्हर्टिकल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट वेगळा आहे, एफ एचा व्हर्टिकल बॅलन्स शीटचा फॉर्मॅट वेगळा आहे. तर एम एमध्ये कसं असतं, तुमच्याकडे सोर्सेस ऑफ फंड्स आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड्स असं तुम्ही लिहितात. म्हणजे पैसा तुमच्याकडे कसा आला, कुठून आला, सोर्स काय, आणि दुसरं काय असतं ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. तर याच्यात तसं नाही आहे. हे याच्यात कसं असतं की जसे तुम्ही बॅलन्स शीट बनवतात तीच हेडिंग आहेत. म्हणजे पहिली जी साईड आहे तिला आपण म्हणतो इक्विटी अँड लायबिलिटीज. म्हणजे आत्तापर्यंत फक्त लायबिलिटीज म्हणायचो, पण याच्यात इक्विटी अँड लायबिलिटीज असं हेडिंग येतं. तर पहिलं जे त्याचं जे डिव्हिजन आहे ते कसं आहे, पहिलं आहे इक्विटी अँड लायबिलिटीज. सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे लायबिलिटीजच्या ऐवजी काय म्हणायचं, इक्विटी अँड लायबिलिटीज असं म्हणायचं. इक्विटी आणि लायबिलिटीज असं ते हेडिंग आहे. आणि जो दुसरा पार्ट आहे त्याचं नाव आहे ॲसेट्स, जे आपण आत्तापर्यंत म्हणत आलेलो आहे. म्हणजे फक्त लायबिलिटीजच्या ऐवजी काय म्हणायचं, इक्विटी अँड लायबिलिटीज असं म्हणायचं. हां, आता इक्विटी आणि लायबिलिटीज आणि ॲसेट्स हे दोन साईड आहेत. आता नीट लक्ष द्या. आता इक्विटी आणि लायबिलिटीजमध्ये तीन परत हेडिंग्स येतात. याच्यात तीन हेडिंग्स येतात. तीन हेडिंग आहेत. त्याच्यात पहिलं जे आहे त्याला आपण म्हणतो शेअर होल्डर्स फंड्स. पहिलं हेडिंग आहे शेअर होल्डर्स फंड्स. शेअर होल्डर्स फंड्स. त्याच्यानंतर दुसरं जे आहे त्याचं नाव आहे नॉन करंट लायबिलिटीज. म्हणजे ज्या लॉंग टर्म असतात, 1 वर्षापेक्षा जास्त ज्या लायबिलिटीज असतात त्या नॉन करंट लायबिलिटीज असतात. नॉन करंट लायबिलिटीज. आणि शेवटचं असतं करंट लायबिलिटीज. तर बेसिकली लायबिलिटीजमध्ये हे तीन हेडिंग्स आहेत. ए शेअर होल्डर्स फंड्स, बी नॉन करंट लायबिलिटीज आणि सी आहे करंट लायबिलिटीज. तर हे तीन हेडिंग इक्विटी आणि लायबिलिटीजमध्ये असतात. आणि ॲसेट्समध्ये दोनच हेडिंग आहेत. ॲसेट्समध्ये पहिलं जे हेडिंग आहे तर ॲसेट्समध्ये दोनच हेडिंग आहेत. पहिलं जे हेडिंग आहे ए नॉन करंट ॲसेट्स. नॉन करंट ॲसेट्स म्हणजे लॉंग टर्म. नॉन करंटचा ॲसेट्स तुम्ही लॉंग टर्म असा धरायचा आणि करंट ॲसेट्स हे शॉर्ट टर्म असतात. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते करंट ॲसेट्स. आता नीट लक्ष द्या. इक्विटी अँड लायबिलिटीजमध्ये तीन हेडिंग्स आहेत. ए शेअर होल्डर्स फंड्स, बी नॉन करंट लायबिलिटीज आणि सी करंट लायबिलिटीज. हे तीन हेडिंग्स आहेत. आणि ॲसेट्समध्ये दोनच हेडिंग्स आहेत, नॉन करंट ॲसेट्स आणि करंट ॲसेट्स. आता त्याच्यामध्ये काय काय असतं ते बघूया. शेअर होल्डर्स फंड्समध्ये दोन परत टाईप आहेत. एक आहे शेअर कॅपिटल आणि दुसरं आहे रिझर्व्स अँड सरप्लस. शेअर कॅपिटल आणि दुसरं आहे रिझर्व्स अँड सरप्लस.
थोडं पण करंट असेट सुरू खाली घेऊया. ओके, तर शेअर होल्डर्स फंड्समध्ये शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लस हे दोन हेडिंग येतात. ठीक आहे, तर याला मी थोडंसं फॉन्ट मोठे करतो. सगळे सारखे फॉन्ट असेल तर तुम्हाला लक्षात नाही येणार. तर मेन हेडिंग इक्विटी आणि लायबिलिटीज आहेत. त्याच्यानंतर शेअर होल्डर्स फंड्स आणि नॉन करंट लायबिलिटीज. शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लस. ओके, आता बघा याच्यामध्ये इक्विटी अँड लायबिलिटीजमध्ये काय आलं, शेअर होल्डर्स फंड्स आलं. शेअर होल्डर्स फंड्समध्ये काय आलं, शेअर कॅपिटल आणि दुसरं रिझर्व्स अँड सरप्लस आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं जे हेडिंग आहे नॉन करंट लायबिलिटीज, याच्यात पण दोनच येतात, एक लॉंग टर्म बॉरोइंग्स आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन. लॉंग टर्म बॉरोइंग्स आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन्स. आता लॉंग टर्म बॉरोइंग्स म्हणजे काय असतात, लॉंग टर्म बॉरोइंग्स म्हणजे 1 वर्षापेक्षा जर जास्त वेळेसाठी आपण लोन घेतलेलं असेल तर ते लॉंग टर्म बॉरोइंग्स. म्हणजे याचे एक्झाम्पल काय होऊ शकतात, डिबेंचर असू शकतात किंवा बँकेतनं जी लोन घेतलेली असतात ती येऊ शकतात. नंतर लॉंग टर्म प्रोव्हिजनमध्ये आपण ज्या प्रोव्हिजन लॉंग टर्मसाठी करतो, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड म्हणा, ESI म्हणा, हे सगळं लॉंग टर्मसाठी केलेलं असतं, तर हे सगळं त्याच्यात इन्क्लूड आहे. तर लॉंग टर्म बॉरोइंग आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन हे करंट नॉन करंट लायबिलिटीजमध्ये येतात. आणि आता करंट लायबिलिटीजमध्ये काय काय येतात ते आपण बघूया. करंट लायबिलिटीजमध्ये जसं आता लॉंग टर्म बॉरोइंग आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन आहे, तर इकडे पण पहिलं शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे आणि शेवटचं शॉर्ट टर्म प्रोव्हिजन आहे. शॉर्ट टर्म बॉरोइंग आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये दोन आहेत. मध्ये दोन. तर दुसरं जे आहे ते ट्रेड पेएबल आहे. ट्रेड पेएबलमध्ये क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल येतात. ट्रेड पेएबल. आणि तिसरं जे आहे हे अदर करंट लायबिलिटीज, त्याच्यात आउटस्टँडिंग एक्सपेन्स येतात. अदर करंट लायबिलिटीज. अदर करंट लायबिलिटीज. अदर करंट लायबिलिटीज आणि शेवटचं शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. तर हे लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. फक्त पहिलं तुम्ही जर हे लक्षात ठेवलं, शेअर होल्डर्स फंड्समध्ये शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स अँड सरप्लस येतं. नॉन करंट लायबिलिटीजमध्ये लॉंग टर्म बॉरोइंग आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन येतं. आणि इकडे करंट लायबिलिटीजमध्ये पहिलं शॉर्ट टर्म बॉरोइंग, नंतर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन येतं, नंतर मध्ये ट्रेड पेएबल आणि अदर करंट लायबिलिटीज येतात. ठीक आहे, आता आपण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्टिक्युलर हेडिंगमध्ये काय काय येतं ते आपण नंतर डिस्कस करूया, नंतर ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल.
आता सध्या या 3 स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा. पहिली मेन हेडिंग इक्विटी, लायबिलिटीज आणि ॲसेट्स. दुसरं त्याचं सब हेडिंग आणि सब हेडिंग शेअर होल्डर्स फंड्स, नॉन करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज. त्याच्या अंडर काय येतात? शेअर होल्डर्स फंड्समध्ये शेअर कॅपिटल आणि रिझर्व्स आणि सरप्लस. नॉन करंट लायबिलिटीजमध्ये काय येतं? लॉंग टर्म बॉरोईंग आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन. करंट लायबिलिटीजमध्ये काय येतं? शॉर्ट टर्म बॉरोईंग. शेवटला शॉर्ट टर्म प्रोव्हिजन येतं. त्याच्यानंतर ट्रेड पेएबल आणि अदर करंट लायबिलिटीज. तर इनिशियल स्टेजला तुम्ही हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता नॉन करंट ॲसेट्समध्ये काय काय येतं? तर नॉन करंट ॲसेट्समध्ये पहिलं जे येतं ते फिक्स ॲसेट्स येतं. आता फिक्स ॲसेट्स 2 प्रकारचे आहेत. पहिलं आहे टँजिबल आणि इनटँजिबल. फिक्स ॲसेट्स त्याच्यात 2 प्रकार आहेत, टँजिबल आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे दिसणारे आणि इनटँजिबल म्हणजे जे दिसत नाही ते. पेटंट्स, कॉपीराईट, ट्रेडमार्क हे सगळे इनटँजिबल आहेत. दिसत नाही ना, टँजिबल आणि इनटँजिबल हे फिक्स ॲसेट्समध्ये येतात. त्याच्यानंतर पुढे येतं नॉन करंट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ज्या काही इन्व्हेस्टमेंट आहेत आपल्या त्या सगळ्या नॉन करंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे लॉंग टर्मसाठी असतात. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. हे सगळं नॉन करंट जे आहे ते लॉंग टर्म आहे. त्याच्यानंतर अदर नॉन करंट ॲसेट्स. तर ही हेडिंग्स आहेत. फिक्स ॲसेट्स, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, अदर नॉन करंट ॲसेट्स ही हेडिंग येतात. आणि बी करंट ॲसेट्समध्ये काय काय येतं आपण बघूया. बी करंट ॲसेट्समध्ये पहिलं येतं करंट इन्व्हेंटरीज. त्याच्यात स्टॉक येतं. करंट इन्व्हेस्टमेंट नॉन करंट इन्व्हेस्टमेंट वरती येतं. करंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे हे शॉर्ट टर्म असतं. 1 वर्षाच्या आत जे आपण विकतो ते शॉर्ट टर्म किंवा त्याला आपण करंट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. सगळ्यात पहिल्यांदी करंट इन्व्हेस्टमेंट येतं आणि करंट इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर पुढचं जे येतं ते आहे इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक. करंट इन्व्हेस्टमेंट नंतर पुढचं आहे इन्व्हेंटरीज. करंट इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेंटरीज. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ट्रेड रिसिवेबल.
याच्यात डेटर्स आणि बिल्स रिसिव्हर येतात. ट्रेड रिसिव्हर. ट्रेड रिसिव्हेबल झाल्यानंतर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. नंतर शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. त्याच्यानंतर अदर करंट असेट्स. ओके. आता हे लक्षात कसं ठेवायचं त्याची आपण आयडिया बघूया. नीट लक्ष द्या. इथे नॉन करंट ॲसेट्समध्ये कसं लक्षात ठेवायचं, जसं आपण व्हर्टिकल बॅलन्स शीट MAची बघितली तशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं. तर आता इथे काय लक्षात ठेवायचं, पहिलं फिक्स ॲसेट्स येतात. फिक्स ॲसेट्स, तर फिक्स ॲसेट्स नंतर इन्व्हेस्टमेंट येतं. फिक्स ॲसेट नंतर काय येतं, इन्व्हेस्टमेंट येतं. हे तर तुम्हाला माहिती आहे. फिक्स ॲसेट इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर पुढे तुम्ही लक्षात ठेवा लोन्स अँड ॲडव्हान्सेस. हे नवीन आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस हे तुम्ही लक्षात ठेवा. लोन्स अँड ॲडव्हान्सेस. त्याच्यानंतर ऑदर, बस ऑदर नॉन करंट ॲसेट्स. अशा रीतीने लक्षात ठेवा. म्हणजे इकडे काय लक्षात ठेवलं तुम्ही, फिक्स ॲसेट, इन्व्हेस्टमेंट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि अदर नॉन करंट ॲसेट्स. तर हे लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि फिक्स ॲसेट्समध्ये काय येतं, टँजिबल इनटँजिबल येतं. टँजिबल इनटँजिबल येतं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायला सोपं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे करंट ॲसेट्स. आता करंट ॲसेट्स कसं लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिल्यांदी लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट येतं. सगळ्यात पहिल्यांदी काय येतं, इन्व्हेस्टमेंट. नंतर तुम्ही व्हर्टिकल बॅलन्स शीटमध्ये 3 करंट ॲसेट शिकले असाल, स्टॉक, डेटर्स आणि कॅश. या 3 गोष्टी लक्षात ठेवा, स्टॉक, डेटर्स आणि कॅश. स्टॉक, डेटर्स आणि कॅश. स्टॉक, डेटर्स, कॅश. म्हणजे पहिलं इन्व्हेस्टमेंट आलं, शॉर्ट टर्म म्हणजे करंट इन्व्हेस्टमेंट. नंतर काय लक्षात ठेवायचं, स्टॉक, डेटर्स, कॅश. स्टॉक, डेटर्स, कॅश. स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरीज, डेटर्स म्हणजे ट्रेड रिसिव्हेबल आणि कॅश म्हणजे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. आणि नंतर आपलं मगाचं आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. ते वरती इथे पण आहे, तिकडे पण आहे. ते लॉंग टर्म आहे, हे शॉर्ट टर्म आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आणि नंतर काय येणार, अदर करंट ॲसेट्स. अदर करंट ॲसेट्स असं लक्षात ठेवायचं. other current assets.
अदर करंट ॲसेट्स. म्हणजे कसं लक्षात ठेवलं, इथे फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, अदर. फिक्स असेट, इन्व्हेस्टमेंट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि अदर्स. आणि इकडे काय इन्व्हेस्टमेंट पहिले येतं, स्टॉक, डेटर्स, कॅश, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आणि अदर्स. ओके, आता हे सगळ्यांनी नोट डाऊन करा. मी तुम्हाला टाईम देतो आणि फुल स्क्रीन करतो. तर पहिल्यांदा तुम्ही जेवढं स्क्रीन दिसतंय तेवढं तुम्ही नोट डाऊन करा. तुम्हाला मी एक 5 मिनिटाचा वेळ देतो. ओके, तर तुम्ही याच्या पुढचं पण नोट डाऊन करा, करंट लायबिलिटीच्या पुढचं.